नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र या विषयाचे दुसऱ्या सत्रातील पहिल्या धड्याचे काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे? सेवा क्षेत्र टिंबटिंब म्हणून देखील ओळखले जाते. सेवा क्षेत्र टिंबटिंब म्हणून देखील ओळखले जाते. आपल्याकडे पर्याय आहे. पहिला प्राथमिक क्षेत्र, दुसरा पर्याय आहे दुय्यम क्षेत्र, तिसरा पर्याय आहे तृतीय क्षेत्र आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर पाहिलं तर प्राथमिक क्षेत्र म्हणजेच शेती क्षेत्र झालं, दुय्यम क्षेत्र म्हणजेच उत्पादन क्षेत्र झालं आणि तृतीय क्षेत्र म्हणजेच सेवा क्षेत्र झालं. म्हणून इथे ऑप्शन सी सेवा क्षेत्र तृतीय क्षेत्र म्हणून देखील ओळखले जाते हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ऑप्शन सी तृतीय क्षेत्र. त्याच्यानंतर आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता सेवा क्षेत्राचा भाग आहे? पुढीलपैकी कोणता सेवा क्षेत्राचा भाग आहे? आपल्याकडे पर्याय आहे. पहिला शेती, दुसरा पर्याय आहे उत्पादन, तिसरा आहे वाहतूक आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर पुढीलपैकी कोणता सेवा क्षेत्राचा भाग आहे? तर ऑप्शन सी वाहतूक हा सेवा क्षेत्राचा भाग आहे. शेती हा प्राथमिक क्षेत्राचा भाग आहे आणि उत्पादन किंवा प्रोडक्शन हे दुय्यम क्षेत्राचा भाग आहे. म्हणून ऑप्शन सी इथे सेवा क्षेत्राचा भाग आहे आणि ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे, भारतातील सेवा क्षेत्राचा वाटा टिंबटिंब आहे. आपल्याकडे पर्याय आहे. भारतातील सेवा क्षेत्राचा वाटा पर्याय अ सर्वात मोठा आहे, पर्याय ब सर्वात लहान आहे, पर्याय क उपेक्षणीय आहे आणि पर्याय ड वरीलपैकी सर्व आहे. इथे जर आपण पाहिलं तर भारतातील सेवा क्षेत्राचा वाटा हा सर्वात मोठा आहे. तर ऑप्शन ए सर्वात मोठा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते GDPमध्ये सर्वाधिक योगदान देते? खालीलपैकी कोणते GDPमध्ये सर्वात अधिक योगदान देते? आपल्याकडे पर्याय आहे. अ प्राथमिक क्षेत्र, ब दुय्यम क्षेत्र, क तृतीय क्षेत्र आणि ड वरीलपैकी काहीही नाही. इथे जर पाहिलं तर खालीलपैकी कोणते GDPमध्ये सर्वाधिक योगदान देते? तर तृतीय क्षेत्र हे सर्वात जास्त योगदान देते किंवा सेवा क्षेत्रसुद्धा आपण बोलू शकतो त्याला. तर सेवा क्षेत्र हे GDPमध्ये सर्वाधिक योगदान देते आणि ऑप्शन सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया पाचव्या प्रश्नाकडे. पाचवा प्रश्न आहे, GDPमध्ये निम्नपैकी कोणत्याचा वाटा कमी आहे? GDPमध्ये निम्नपैकी कोणत्याचा वाटा कमी आहे? आपल्याकडे पर्याय आहे. अ प्राथमिक क्षेत्र, ब दुय्यम क्षेत्र, क तृतीय क्षेत्र आणि ड वरीलपैकी काहीही नाही. आपण चौथ्या प्रश्नातच पाहिलं होतं की खालीलपैकी कोणते GDPमध्ये सर्वाधिक योगदान देते? तर तृतीय क्षेत्र सर्वाधिक देते. त्याच्यानंतर आहे दुय्यम क्षेत्र आणि सर्वात कमी ज्याचा वाटा आहे ते आहे प्राथमिक क्षेत्र GDPमध्ये. तर GDPमध्ये प्राथमिक क्षेत्राचा सगळ्यात कमी वाटा आहे. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया सहाव्या प्रश्नाकडे. सहावा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका दर्शवितो? खालीलपैकी कोणते अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राची भूमिका दर्शवतात? आपल्याकडे पर्याय आहे. अ रोजगार पुरवतो, ब GDPमध्ये योगदान देतं सेवा क्षेत्र, क निर्यातीत योगदान देतं आणि ड वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर या खाली दिलेल्या सर्वच गोष्टी म्हणजेच रोजगार पुरवणे असेल, GDPमध्ये योगदान देणे असेल किंवा निर्यातीत योगदान देणे असेल, या सर्वच गोष्टी सेवा क्षेत्राच्या भूमिका दर्शवतात. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया सातव्या प्रश्नाकडे. सातवा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता सेवा क्षेत्राचा भाग आहे? पुढीलपैकी कोणता सेवा क्षेत्राचा भाग आहे? आणि आपल्याकडे पर्याय आहे. विमा, दुसरा आहे बँकिंग, तिसरा आहे वाहतूक आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर कोणता सेवा क्षेत्राचा भाग आहे? तर विमा, बँकिंग, वाहतूक, टेलिकम्युनिकेशन या सर्वच गोष्टी या सेवा क्षेत्राचा भाग आहेत. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया आठव्या प्रश्नाकडे. आठवा प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा आपल्याला. पुढीलपैकी कोणता सेवा क्षेत्राचा भाग नाही? वरती प्रश्न होता सातवा भाग आहे, इथे आहे पुढीलपैकी कोणता सेवा क्षेत्राचा भाग नाही. आणि आपल्याकडे पर्याय आहे विमा, दुसरा आहे शेती, तिसरा आहे बँकिंग आणि चौथा आहे वाहतूक. तर इथे आपण पाहिलं सातव्या प्रश्नामध्ये की विमा, बँकिंग आणि वाहतूक हे सर्वच सेवा क्षेत्राचे भाग आहेत, पण शेती हे प्रायमरी सेक्टर किंवा प्राथमिक क्षेत्राचा भाग आहे. म्हणून ऑप्शन बी शेती हे सेवा क्षेत्राचा भाग नाही.
तर ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात वेगाने विकसित होणारे क्षेत्र म्हणजे टिंबटिंब. सर्वात वेगाने विकसित होणारे क्षेत्र कुठले आहे भारतातील? आपल्याकडे पर्याय आहे प्राथमिक क्षेत्र, दुसरा आहे दुय्यम क्षेत्र, तिसरा आहे तृतीय क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर पाहिलं तर सर्वात वेगाने जो क्षेत्र विकसित झालेला आहे भारतामध्ये तो तृतीय क्षेत्र किंवा सेवा क्षेत्र होय. म्हणून ऑप्शन सी तृतीय क्षेत्र या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे, सेवांमुळे भारतीय सेवा क्षेत्र टिंबटिंब सेवांमुळे भारतीय सेवा क्षेत्र जगातील विशिष्ट बनते. टिंबटिंब सेवांमुळे भारतीय सेवा क्षेत्र जगातील विशिष्ट बनते. आपल्याकडे पर्याय आहे, पहिलं ज्ञान आधारित सेवा, दुसरा आहे लोक आधारित सेवा, तिसरा आहे वेळ आधारित सेवा आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर पाहिलं तर ही जी ज्ञान आधारित सेवा आहे त्या सेवेमुळे भारतीय सेवा क्षेत्र हे जगात सगळ्यात जास्त उठून दिसते आणि विशिष्ट बनते. म्हणून ऑप्शन ए ज्ञान आधारित सेवा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे, सेवा क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पुढाकारांमध्ये टिंबटिंब समाविष्ट आहेत. भारत सरकारच्या पुढाकारांमध्ये सेवा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी कुठल्या गोष्टींचा समावेश आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहेत, पहिलं कौशल्य भारत मिशन, दुसरा आहे स्टार्टअप इंडिया मिशन, तिसरा आहे डिजिटल इंडिया मिशन आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर वरीलपैकी सर्वच या भारतीय भारत सरकारने भारतीय सेवा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेले पुढाकार आहेत. म्हणजेच कौशल्य भारत मिशन असेल, स्टार्टअप इंडिया मिशन असेल किंवा डिजिटल इंडिया मिशन असेल. म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे, भारतातील सेवा क्षेत्राला असणारी सामान्य आवाहने टिंबटिंब आहेत. सामान्य आवाहने कुठली आहेत भारतीय सेवा क्षेत्राला असलेली? पहिला आहे कर्ज किंवा वित्त ज्याला म्हणतो, दुसरा आहे तंत्रज्ञान, तिसरा आहे संस्था संस्कृती आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर सेवा क्षेत्राला असणारी सामान्य आवाहने ही वरीलपैकी सर्वच आहे. म्हणजे संस्था संस्कृती असेल, तंत्रज्ञान असेल, वित्त किंवा कर्ज असेल. तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे, व्यवसाय आधारित सेवा क्षेत्रातील आवाहने टिंबटिंब आहेत. व्यवसाय आधारित सेवा क्षेत्रातील आवाहने कुठली आहेत? आणि आपल्याकडे पर्याय आहे, वेळ आणि प्रकल्प व्यवस्थापन, दुसरा आहे कुशल कार्यबल, तिसरा आहे ग्राहक व्यवस्थापन आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर मी तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन्स हे वरीलपैकी सर्व अशा उत्तराचे देतो आहे, कारण की आपल्याला कॉन्सेप्टसुद्धा क्लिअर करून घ्यायचा आहे इथं. तर व्यवसाय आधारित सेवा क्षेत्रातील आवाहने हे वरीलपैकी सर्वच आहेत. म्हणजेच वेळ आणि प्रकल्पाचं व्यवस्थापन जमलं पाहिजे, त्याच्यानंतर कुशल कार्यबल तुमच्याकडे असले पाहिजे, त्याच्यानंतर ग्राहक व्यवस्थापनसुद्धा झालं पाहिजे. म्हणून हे सगळे एक व्यवसाय आधारित सेवा क्षेत्राला असणारे आवाहनेच आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. त्याच्यानंतर आपण वळूया 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे, ज्ञान आधारित सेवा क्षेत्रातील आवाहने टिंबटिंब आहेत. ज्ञान आधारित, नॉलेज बेस्ड सर्व्हिस सेक्टर ज्याला म्हणतो. आणि आपल्याकडे पर्याय आहेत, संशोधनाचा अभाव आहे, दुसरा आहे सहकार्याचा अभाव आहे, तिसरा आहे अचूक डेटा असतो आपल्याकडे, अचूक डेटा नसतो आपल्याकडे, त्याचा अभाव आहे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे पाहिलं तर ज्ञान आधारित जी सेवा आहे त्याच्यावरती असणारी आवाहने ही वरीलपैकी सर्वच आहेत. म्हणजे संशोधनाचा अभाव आहे, सहकार्याचा अभाव आहे आणि अचूक डेटा आपल्याकडे नसल्यामुळे त्याचासुद्धा अभाव आहे. म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे, शिक्षण आधारित सेवा क्षेत्राला आवाहन टिंबटिंब आहेत. कुठली आव्हानं आहेत शिक्षण आधारित सेवा क्षेत्राला? पहिला आहे गुणवत्ता किंवा क्वालिटी, दुसरा आहे प्रवेश योग्यता, तिसरा आहे खर्च आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर शिक्षण आधारित सेवा क्षेत्राला असणारी ही वरीलपैकी सर्वच आव्हाने आहेत. म्हणजेच खर्च असेल, प्रवेश योग्यता असेल किंवा गुणवत्ता. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे, आरोग्य आधारित सेवा क्षेत्राला असणारी आव्हाने कुठली आहेत? आरोग्य आधारित सेवा क्षेत्राला असणारी आव्हाने आपल्याकडे पहिला आहे, आरोग्य सेवेवर अपुरा सरकारी खर्च. कोरोनाच्या महामारीमध्ये आपण पाहिलेलंच आहे की सरकारी खर्च हा खूप कमी आहे
क्षेत्रावरती. दुसरा आहे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता, डॉक्टर्स असतील, नर्स असतील, बाकी स्टाफ असेल त्याचीसुद्धा कमतरता आहे, कोरोनाच्या काळात पाहिलेली आहे. त्याच्यानंतरनं तिसरं आहे महागड्या आरोग्यसेवा. आरोग्यसेवा ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूपच जास्त महाग आहेत. आणि मग चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे पाहिलं तर आरोग्य आधारित सेवा क्षेत्राला असणारी आव्हाने ही वरीलपैकी सर्वच आहे. म्हणजेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता असेल, महागड्या आरोग्य सेवा असतील प्रायव्हेट सेक्टरमध्ये, आणि आरोग्यसेवेवर अपुरा सरकारी खर्च असेल. म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 17व्या प्रश्नाकडे. 17वा प्रश्न आहे बँकिंग आधारित सेवा क्षेत्र आव्हाने टिंबटिंब आहेत, किंवा बँकिंग आधारित सेवा क्षेत्राला असलेली आव्हाने कुठली आहेत. आपल्याकडे पर्याय आहे कर्जाची परतफेड न करणे, हे खूप मोठं आव्हान आहे बँकिंग क्षेत्राला. दुसरं आहे भ्रष्टाचार, हे सुद्धा खूप मोठं आव्हान आहे, कारण की जे लोकांचे पैसे असतात ते किंवा ठेवी असतात त्याच्यातनं बँका कर्ज पुरवठा करतात, आणि ज्यावेळेस भ्रष्टाचार होतो ते कर्जाची परतफेड होत नाही, तर ते सामान्य लोकांचे पैसे वेठीला लागलेले असतात. त्याच्यानंतर तिसरं आहे नफा कमी झालेला आहे बँकेंचा, कारण की कर्ज परतफेड होत नाही आहे, भ्रष्टाचार होतो आहे, त्याच्याने अर्थातच बँकेंचा नफा कमीच होणार. आणि त्याच्यानंतरनं चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे पाहिलं तर बँकिंग आधारित सेवा क्षेत्राला असणारी आव्हाने ही वरीलपैकी सर्वच आहेत. म्हणजेच बँकिंग क्षेत्रामध्ये असलेला भ्रष्टाचार, तिथे कर्ज परतफेडीत असलेले प्रॉब्लेम्स, आणि त्याच्यानंतरनं ते ह्या दोन गोष्टींमुळे त्यांचा नफाही कमी झालेला आहे. म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 18व्या प्रश्नाकडे. 18वा प्रश्न आहे पर्यटन आधारित सेवा क्षेत्रातील आव्हान टिंबटिंब आहेत. पर्यटन आधारित जे सेवा क्षेत्र आहे त्याला असणारी आव्हाने काय आहेत. आपल्याकडे पहिला पर्याय आहे अपुरं विपणन, म्हणजे मार्केटिंग होत नाही आहे इंडियामध्ये. दुसरा आहे सुरक्षा समस्या, सिक्युरिटी रिझन्स खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतरनं तिसरं आहे वाहतूक आणि मनुष्यबळ, म्हणजेच ट्रान्सपोर्टेशन अँड मॅनपॉवर. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर पर्यटन आधारित सेवा क्षेत्राला असणारी जी आव्हाने आहेत ती वरीलपैकी सर्वच आहेत. म्हणजे जी मार्केटिंग आहे ती अपुरी आहे, म्हणजेच अपुरा विपणन. दुसरं आहे सुरक्षा समस्या. तिसरं आहे वाहतूक आणि मनुष्यबळ. म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे विमा आधारित सेवा क्षेत्रातील आव्हान टिंबटिंब आहेत. विमा आधारित सेवा क्षेत्रातील आव्हाने टिंबटिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहे जागरूकतेचा अभाव, विम्याच्या संदर्भात जागरूकता नाही आहे. दुसरं आहे विम्यासाठी प्रचंड गुंतवणूक, तुम्हाला प्रीमियम द्यावं लागतं, ती प्रचंड गुंतवणूक आहे. तिसरं आहे अनिश्चितता. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे पाहिलं तर ऑप्शन डी परत वरीलपैकी सर्वच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच विमा आधारित सेवा क्षेत्राला असणारी आव्हाने ही वरीलपैकी सर्व आहेत. म्हणजेच अनिश्चितता आहे, प्रचंड गुंतवणूक लागते विमा क्षेत्रामध्ये, म्हणजेच पॉलिसी घेण्यासाठी सुद्धा आणि एक विमा क्षेत्रामध्ये एखादी फर्म स्टार्ट करण्यासाठी सुद्धा, आणि जागरूकतेचा अभावसुद्धा आहेच. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 20व्या प्रश्नाकडे. 20वा प्रश्न आहे सेवा क्षेत्रातील अलीकडील ट्रेंड खालीलपैकी कोणत्या आहेत. सेवा क्षेत्रातील अलीकडील ट्रेंड खालीलपैकी कोणत्या आहेत. आपल्याकडे पर्याय आहे ई वाणिज्य, म्हणजेच त्याला ई कॉमर्स म्हणतो आपण. दुसरा आहे डिजिटल अर्थव्यवस्था, म्हणजेच डिजिटल इकॉनॉमी. तिसरा आहे ई वित्त, म्हणजेच ई फायनान्स. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर सेवा क्षेत्रातील अलीकडील जे ट्रेंड आहेत त्याच्यामध्ये या तिन्ही गोष्टींचा समावेश आहे. म्हणजेच ई फायनान्स किंवा ई वित्त असेल, डिजिटल अर्थव्यवस्था किंवा डिजिटल इकॉनॉमी असेल, किंवा ई वाणिज्य असेल. म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 21व्या प्रश्नाकडे. 21वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते भारतातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्म नाही. खालीलपैकी कोणते भारतातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्म नाही. आणि त्याच्यानंतर आपण इथे पाहूया पर्याय काय आहेत आपल्याकडे. पहिला पर्याय खूप सोपा प्रश्न आहे फ्लिपकार्ट. दुसरा आहे इंडिया मार्ट. तिसरा आहे नाईल. आणि चौथा आहे ॲमेझॉन. तर इथे पाहिलं तर खालीलपैकी कोणते भारतातील ई कॉमर्स प्लॅटफॉर्म नाही. भारतात ऑपरेट करणारे, म्हणजेच फ्लिपकार्टही करतं आहे, इंडिया मार्टही करतं आहे, आणि ॲमेझॉनही करतं आहे, पण नाईल नाही, ही एक नदी आहे. म्हणून ऑप्शन सी नाईल या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 22व्या प्रश्नाकडे. 22वा प्रश्न आहे डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे टिंबटिंब. डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे पहिलं अर्थ आधारित. दुसरा पर्याय आहे डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित.
त्याच्यानंतर तिसरा पर्याय आहे डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजे लोकांवर आधारित, आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर पाहिलं तर खूप सोपा प्रश्न आहे. डिजिटल अर्थव्यवस्था म्हणजेच संगणकीय तंत्रज्ञानावर आधारित, म्हणून ऑप्शन बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 23व्या प्रश्नाकडे. 23वा प्रश्न आहे डिजिटल अर्थव्यवस्था टिंबटिंब म्हणून देखील ओळखली जाते. डिजिटल अर्थव्यवस्था दुसऱ्या कुठल्या नावाने देखील ओळखली जाते? आपल्याकडे पर्याय आहेत वेब अर्थव्यवस्था, दुसरा आहे इंटरनेट अर्थव्यवस्था, तिसरा आहे नवीन किंवा न्यू इकॉनॉमी, नवीन अर्थव्यवस्था, आणि चौथं वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर डिजिटल अर्थव्यवस्था ही वरीलपैकी सर्वच नावांनी ओळखली जाते. म्हणजेच वेब अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतात त्याला, इंटरनेट अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतात, डिजिटल अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतात, नवीन अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतात, व्हर्च्युअल अर्थव्यवस्थासुद्धा म्हणतात. तर वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 24वा प्रश्न. 24वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती भारतीय सेवा क्षेत्रातील वाढीची कारणे आहेत? भारतीय सेवा क्षेत्रामध्ये जी प्रचंड वाढ झालेली आहे मागील 100-1 वर्षामध्ये, त्याच्यासाठी असणारी कारणं कुठली आहेत? आणि आपल्याकडे पर्याय आहे आर्थिक संपत्ती, दुसरं आहे IT मध्ये वाढ म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, तिसरं आहे उदारीकरण, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर कोणती कारणं असू शकतात भारतीय सेवा क्षेत्रात ही प्रचंड अशी वाढ होण्याचे? तर वरीलपैकी सर्वच आहेत. म्हणजे आर्थिक संपत्ती वाढलेली आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो आपण, संगणकीय तंत्रज्ञान जे आहे त्याच्यावरती खूप चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे आणि त्याच्यातही सुद्धा वाढ आलेली आहे, आणि उदारीकरणसुद्धा एक कारण असू शकतं. म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया 25व्या प्रश्नाकडे. 25वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती ज्ञान आधारित सेवांची उदाहरणे आहेत? ज्ञान आधारित सेवांची उदाहरणे आहेत. ज्ञान आधारित सेवा आपल्याकडे पर्याय आहे पहिला शिक्षण, दुसरा आहे संप्रेषण, तिसरा आहे आरोग्य, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. खूप सोपा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती ज्ञान आधारित सेवा क्षेत्र किंवा सेवांची उदाहरणे आहेत? तर वरीलपैकी सर्वच आहे. आरोग्य असेल, संप्रेषण असेल किंवा शिक्षण असेल, म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 26वा प्रश्न. 26वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती डिजिटल अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत? डिजिटल अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य. तर आपल्याकडे पर्याय आहेत पहिला थेट आहे ती, दुसरं आहे नाविन्यपूर्ण आहे, तिसरं आहे व्यक्तिकृत आहे, आणि चौथं वरीलपैकी सर्व. ते पाहिलं तर ही वैशिष्ट्ये वरीलपैकी सर्वच आहेत डिजिटल अर्थव्यवस्थेची. म्हणजेच ती एक डायरेक्ट सर्व्हिस आहे, नाविन्यपूर्ण आहे आणि व्यक्तिकृतसुद्धा आहे, म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 27व्या प्रश्नाकडे. 27वा प्रश्न आहे डिजिटल अर्थव्यवस्थेची मर्यादा टिंबटिंब आहे. कुठल्या मर्यादा असू शकतात डिजिटल अर्थव्यवस्थेला? आणि आपल्याकडे पर्याय आहे पहिला डेटा सुरक्षा, म्हणजेच तुमचा फायनान्शियल डेटा असेल, तुमचा पर्सनल डेटा असेल, दुसरं आहे गुंतागुंत, म्हणजेच खूप कॉम्प्लेक्स आहे डिजिटल अर्थव्यवस्था समजण्यासाठी, तिसरं आहे तिथे होणारे गुन्हे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर इथे पाहिलं तर डिजिटल अर्थव्यवस्थेच्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये डेटा सुरक्षा असेल, तिथे असणारी गुन्हेगारी असेल, तिथली जी कॉम्प्लेक्सिटी आहे जी समजण्याची, या सगळ्याच या डिजिटल अर्थव्यवस्थेला असणाऱ्या मर्यादा आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 28व्या प्रश्नाकडे. 28वा प्रश्न ई फायनान्सच्या संदर्भात आहे. ई फायनान्स टिंबटिंबमध्ये वापरला जातो. ई फायनान्स कुठल्या गोष्टींमध्ये वापरला जाऊ शकतो किंवा जातो, अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे पर्याय आहे बिल देयक, त्याच्यानंतर दुसरं आहे ऑनलाईन बँकिंग, तिसरं आहे ऑनलाईन विमा, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर ई फायनान्स किंवा ई वित्त ज्याला म्हणतो आपण, याचा वापर कुठे कुठे होऊ शकतो? तर बिल देयकामध्येही होऊ शकतो, ऑनलाईन बँकिंगमध्येही होऊ शकतो, ऑनलाईन विमा उतरवण्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. तर वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 29व्या प्रश्नाकडे. 29वा प्रश्न आहे ई फायनान्स वापरामधील महत्त्वाचे कारण टिंबटिंब हे आहेत. ई फायनान्स वापरामधील महत्त्वाचे कारण कुठले आहेत? पहिला आहे जागतिकीकरण, दुसरा आहे कडक नियम, तिसरा आहे स्पर्धा, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. ई फायनान्स वापरामधील महत्त्वाचे कारण हे जागतिकीकरण, कडक नियम, स्पर्धा या सर्वच गोष्टी आहेत, म्हणून वरीलपैकी सर्व या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 30व्या प्रश्नाकडे, आणि त्याच्यानंतर शेवटचा 31वा प्रश्न. 30वा प्रश्न आहे भारतात कोणत्या क्षेत्रात
सर्वात जास्त रोजगार उपलब्ध आहे? कोणत्या क्षेत्रात सर्वात जास्त रोजगार उपलब्ध आहे? आपल्याकडे पर्याय आहे प्राथमिक क्षेत्र, दुसरा आहे द्वितीय किंवा दुय्यम क्षेत्र, तिसरा आहे तृतीय क्षेत्र आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं आपण तर मगाशी आपण एका प्रश्नामध्ये पाहिलं होतं की सेवा क्षेत्र हा भारतातील किंवा तृतीय क्षेत्र हा भारतातील GDP मध्ये सर्वात जास्त योगदान देतो. पण जर तुम्ही रोजगाराच्या संदर्भात पाहिलं तर भारतात प्राथमिक क्षेत्र हा सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देतो. म्हणून ऑप्शन ए प्राथमिक क्षेत्र किंवा ॲग्रिकल्चरल सेक्टर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर 31व्या प्रश्नाकडे आणि शेवटच्या प्रश्नाकडे. भारतातील GDP मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा टिंबटिंब टक्के आहे. भारतातील GDP मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा हा किती आहे? अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. पर्याय आहे 10%, ब 15%, क 30% आणि ड 55%. तर इथे सर्वात अधिक आहे, आपण पाहिलंच होतं आधी एका प्रश्नामध्ये, सेवा क्षेत्राचा वाटा हा 55% इतका आहे. त्याच्यानंतर येतो दुय्यम क्षेत्र, त्याचा एक 25% जवळ, 25 नाही जास्तच असेल, 30% जवळपास, 30-35% जवळपास, आणि उर्वरित जे आहे ते प्राथमिक क्षेत्राकडे आहे. तर इथे आपण 31 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. मी दुसऱ्या लेक्चरची जी लिंक असेल ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊनच ठेवेल, तर तुम्ही तिथे जाऊन ते तपासू शकता. म्हणजे बाकी जितके लेक्चर्स असतील या MCQच्या संदर्भामध्ये त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच, तुम्ही ते जाऊन तपासू शकता. तर आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.